2000 साली प्रदर्शित झालेला हेराफेरी हा चित्रपट आणि त्यातले बाबूराव गणपतराव आपटे आजही प्रेक्षकांच्या मनात तेवढेच जिवंत आहे जेवढे ते आधीही होते. ये बाबूराव का स्टाईल आहे असा संवाद ऐकला की चेहऱ्यावरती हसू उमटतं. आणि त्याचबरोबर आठवतो राजूचा शक्कल लढवणारा चेहरा, श्यामचा संयमी स्वभाव आणि बाबूरावचा गोंधळलेला गोंधळ. ह्या त्रिकुटाच्या विनोदी जगात अनेक प्रेक्षकांनी स्वतःला हरवून दिलं होतं. हेराफेरी ही मालिका एक चित्रपट म्हणून नव्हे तर एक आठवण, एक भावना बनली. मात्र गेल्या काही वर्षातील घटनांनी या मालिकेभोवती आशेऐवजी निराशेचं मळप पसरवलं. हेराफेरी 3 या अपेक्षित आणि बहुप्रतीक्षित तिसऱ्या भागाचा प्रवास इतका खाच खळग्यांचा ठरला की हा चित्रपट बनणं हे विनोदापेक्षा अधिक एक रहस्य ठरू लागले. हेराफेरी 3 नेमकं प्रकरण तरी काय? प्रेक्षकांना विनोदाची हेराफेरी पाहायला मिळणार आहे की केवळ वादाची? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी, कॅमेरावरती आहेत संजय राठोड. महा MTV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवात झाली 2000 साली, जेव्हा प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनात हेराफेरी प्रेक्षकांसमोर आला. तो केवळ एक विनोदी चित्रपट नव्हता, तर त्या काळातल्या बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि अपहरणासारख्या विषयांना हलक्या फुलक्या पण प्रभावी पद्धतीने मांडणारा हा सिनेमा होता. या चित्रपटाने अक्षय कुमारला कॉमिक टायमिंगचा सुपरस्टार बनवलं, सुनील शेट्टीला भावनिक स्थैर्याच्या नव्या बाजूंनी उभं केलं आणि परेश रावल यांना एक अपराजय विनोदी अभिनेता म्हणून स्थान दिलं. हेराफेरीच्या या यशानंतर प्रेक्षकांनी याच त्रयीच्या अधिक मजेशीर कथा पाहण्याची आशा धरली आणि 2006 मध्ये आलेला फिर हेराफेरीने ही आशा काहीशी प्रमाणात पूर्णही केली. या दुसऱ्या भागात जरी काही अवास्तव आणि थोडंसं उथळलेलं कथानक असलं तरी बाबूराव, श्याम आणि राजूचा गोंधळ प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याच्या भोवऱ्यात घेऊन गेला. आणि इथूनच सुरू झाली हेराफेरी 3 ची अपेक्षा. पण यानंतर जे घडलं ते या फ्रँचायझीच्या चाहत्यांना काळजाला हात लावणाऱ्या गोष्टींनी भरलेलं होतं. 2014 पासून हेराफेरी 3 बद्दल अनेक अफवा, बदलती कास्ट, दिग्दर्शकाचा बदल, स्क्रिप्टबाबत मतभेद आणि अखेर अक्षय कुमारच्या अनुपस्थितीची बातमी समोर येत होती. काही काळासाठी अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम हे मुख्य भूमिकेमध्ये असतील अशी देखील बातमी समोर आली. यानंतर कार्तिक आर्यनचं नाव देखील पुढे आलं, ज्याला परेश रावल यांनी स्वतः ट्विट करून दुजोरा दिला. मात्र ही बातमी समोर येताच सोशल मीडियावरती अक्षरशः आक्रोश उसळला. #नो अक्षय नो हेराफेरी हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी कार्तिकवरती नाराजी व्यक्त केली नाही, पण ते म्हणत होते की हेराफेरीच्या जगात जर राजूच नसेल तर हे जग उगमशून्य आहे. अक्षय कुमारने यावरती एका कार्यक्रमात स्पष्ट केलं की त्याला हेराफेरी 3 ची स्क्रिप्ट ही काहीशी पटली नव्हती, म्हणून त्याने हा सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र अनेक यूट्यूब चॅनल्स, वेबसाईट्स आणि ट्रेंडिंग पोर्टल्सवरती वेगळ्याच बातम्या समोर येत राहिल्या. कोणीतरी म्हटलं की निर्मात्यांनी त्याला स्क्रिप्टमध्ये बदल स्वीकारायला सांगितले. कोणी म्हटलं की मानधनावरून वाद झाला, तर काहींनी थेट असा दावा केला की अक्षयला चित्रपटातून वगळण्यात आले. ही सारी उलटसुलट माहिती आणि अफवा प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण करत गेल्या. विनोदाच्या मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विश्वात आता संवादाऐवजी आरोप ऐकू येऊ लागले होते. 2025 मध्ये आणखीन एक मोठा धक्का बसला, जेव्हा बातमी आली की परेश रावल हेराफेरी 3 मधून बाहेर पडले. काहींनी सांगितलं की स्क्रिप्ट त्यांच्या मनासारखी नव्हती. काहींनी म्हटलं की निर्मात्यांच्या अटी त्यांना मान्य नव्हत्या. त्याचवेळी अक्षय कुमारच्या प्रोडक्शन कंपनीने परेश रावल यांच्यावरती तब्बल 25 कोटींचा नुकसान भरपाईचा दावा ठोकण्याची बातमी समोर आली. यामागचं कारण एकच होतं, त्यांच्या एकतर्फी बाहेर पडण्यामुळे चित्रपटाच्या आर्थिक आणि नियोजनाच्या बाबतीत झालेलं नुकसान. हे प्रकरण सध्या कायदेशीर प्रक्रियेत असून अंतिम निर्णय प्रतीक्षेत आहे. या सगळ्या गोंधळात एक मात्र चेहरा हा शांतच होता, ते म्हणजेच सुनील शेट्टी. त्यांनी वारंवार माध्यमांसमोर आणि मुलाखतीत असं सांगितलं की हेराफेरी 3 हे केवळ एक सिनेमॅटिक फ्रँचायझी नाही, तर ती एक भावना आहे. त्यानेच हेही कबूल केलं की मला असं वाटतं तिघांनी एकत्र बसून संवाद साधल्यास मार्ग नक्कीच निघेल. प्रेक्षकही हेच म्हणत होते. राजू, बाबूराव आणि श्याम यांची केमिस्ट्री कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. दरम्यान सोशल मीडियावरती अफवांचा महापूरच आला. कोणी म्हणत होतं की कार्तिक अजूनही कास्टचा भाग आहे. कोणी म्हणालं की अक्षयने 50 कोटींचं मानधन मागितलंय, तर काही चॅनल्सने तर हेही सांगितलं की हेराफेरी 3 चे शूटिंग गुपचूप दुबईत सुरू आहे. पण ह्यापैकी एकाही बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आता परिस्थिती अशी आहे की 2025च्या शेवटी हेराफेरी 3चं शूटिंग सुरू होईल अशी शक्यता आहे. पुन्हा प्रियदर्शन दिग्दर्शनाच्या जागी परततील असंही संकेत मिळत आहेत. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा सहभाग निश्चित मानला जातो, पण परेश रावल यांचं नाव अजूनही अनिश्चिततेच्या यादीत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरती बाबूरावच्या भूमिकेसाठी नवीन कलाकारांची चर्चा देखील सुरू झाली आहे. पंकज त्रिपाठी यांचं नाव देखील याच्यात पुढे येत आहे. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे आणि विनोदी भूमिकातील यशामुळे अनेकांनी त्यांना बाबूरावच्या भूमिकेसाठी योग्य मानलं. सोशल मीडियावरती त्यांच्या बाबूरावच्या रूपातील AI निर्मित प्रतिमाही व्हायरल होत आहेत. मात्र पंकज त्रिपाठी यांनी हे स्पष्ट केलं की त्यांनी ही भूमिका अजूनही स्वीकारलेली नाही आणि ते स्वतःला या भूमिकेसाठी योग्य मानतही नाही. त्यांनी असंही म्हटलं की परेश सर एक असाधारण अभिनेते आहेत आणि मी त्यांच्या समोर काहीच नाही. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी या भूमिकेसाठी योग्य व्यक्तीही नाही. आता या तिघांच्या गोष्टींचा हा तिसरा अध्याय उलगडायचा आहे. पण प्रश्न इतकाच आहे की ही कथा पुन्हा त्या जुन्या गोडव्याने मांडली जाईल का, की त्यात नव्या नावांचा आणि तडजोडीचा अभ्यास असेल? उत्तर काहीही असो, प्रेक्षक मात्र अजूनही एका संधीची वाट पाहतात, जिथे विनोद जुना असेल पण हास्य नव्यानं उगम पावेल. तुम्हाला काय वाटतं? बाबूराव गणपतराव आपटे पुन्हा हेराफेरी 3 मध्ये दिसणार का, किंवा परेश रावल यांची जागा कोणी दुसरा अभिनेता घेऊ शकतो का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.